विद्यार्थी मित्रांनो, या महाराष्ट्राची जी भूमी आहे ती अतिशय पवित्र आहे। या भूमीमध्ये संत साहित्य असेल, पंत साहित्य असेल, दलित साहित्य असेल, या भूमीतून वारकरी संप्रदाय असेल, भानुभाव संप्रदाय असेल, अनेक पंथ आणि अनेक तत्ववेत्यांची, राष्ट्रपुरुषांची ही जननी आहे। इतकी पवित्र असणारी महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीचा आज हा महाराष्ट्र दिन। विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर कामगार दिन। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कामगारांचं महत्त्व हे संपूर्ण विश्व जे चालू आहे ते श्रमावर, कष्टावर, आणि कष्टाशिवाय या जगाचं पोषण होऊ शकत नाही। जर कष्ट केले नाही तर काय होईल? जर आपण कष्ट केलं नाही तर आपल्याला ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत, जर शेतकऱ्यानं शेती केली नाही तर अन्नधान्य मिळणार नाही, वस्त्र मिळणार नाही। मग जे कामगार आहेत, आज मोठमोठे कारखाने आहेत, साखर कारखाने असतील, खाण कामगार असतील, ऊसतोड मजूर असतील, किंवा इतर कापड उद्योगामधले कामगार असतील, आणि इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीशी संबंधित सुद्धा कामगार असतील, हे सगळे कामगार रात्रंदिवस कष्ट करतात आणि यांच्या प्रामाणिक कष्टामुळे आज आपला देश, ही मायभूमी ही प्रगतीच्या वाटेवर चाललेली आहे। तेव्हा या देशाचा विकास, या देशातील प्रत्येकाच्या गरजा पूर्ण होण्यासाठी या कामगारांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे। तेव्हा अशा श्रमिकांचा सन्मान होणं, त्यांचा आदर होणं, त्यांच्या कष्टाला योग्य मूल्य मिळणं, त्यांना योग्य न्याय, समता, बंधुता या तत्वानं त्यांचा सर्वोच्च सन्मान व्हावा, ही एक आठवण, ही एक स्मृती, आणि त्या आठवणींना, त्या स्मृतींना बरोबर घेऊन आपल्याला या श्रमिकांचा सन्मान करणं फार महत्त्वाचं आहे। आपल्याला या श्रमिकांचा सन्मान करणं फार महत्त्वाचं आहे। आणि आज विशेषतः ही संधी 1 मे महाराष्ट्र दिन, त्याचबरोबर कामगार दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना ही प्राप्त झाली। एक आपली जी मायभूमी आहे, महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राप्रती आपला सन्मान, आदर, आपुलकी, त्याचबरोबर कामगारांप्रती सन्मान, आपुलकी, बांधिलकी, आणि कामगारांना योग्य न्याय मिळण्याप्रती आपली बांधिलकी, आणि त्या कामगाराचं जे काही जीवनमान आहे तर ते अधिक चांगल्या प्रकारे व्हावं, त्यांना अधिकाधिक सोयी सुविधा मिळाव्या, त्यांच्या जीविताच्या संरक्षणाची योग्य हमी त्यांना मिळावी, आणि